राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जात आहेत। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय पाहूया। रामकृष्ण हरी, स्वागत आहे तुमचं आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमात। मी हार्दिक जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो। हातात टाळ, मुखी हरिनाम आणि मनात विठू रखुमाईची आस, म्हणजे यांच्याकडे बघून विठू माऊला देखील हेवा वाटावा असा विठ्ठल आपला, जो गेले 28 युग ज्यांनी आपल्या पायाखाची वीट सोडली नाही आणि त्याच्यासाठी आपले भक्त देखील इतके हट्टी आहेत की कित्येक वर्षात चालत आलेली परंपरा म्हणजेच काय तर त्यांनी त्यांच्या वारीची वाट देखील चुकवलेली नाही आणि त्यांनी ती सोडलेली नाहीये। बघा ना, यांना कसलंही भान नाहीये। ऊन असो, वारा असो, पाऊस असो किंवा तापलेले रस्ते असो किंवा चक्काजाम ट्रॅफिक असो, या सगळ्याकडे दुर्लक्ष करून तहानभूक विसरून आपले सर्व भक्त हे विठू माऊलीच्या भक्तीमध्ये रमून गेलेले आहेत। पण या सगळ्यामध्ये त्यांचं आरोग्य कसं आहे एवढं तरी आपण विचारायला हवं। चला तर मग त्यांना विचारूया, तुमची तब्येत कशी आहे? काय विचारायचं नव? काय चालते नव? हो चालते की, चला। सार्वजनिक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, गजर विठ्ठलाचा, जागर आरोग्याचा, आरोग्य ज्ञानेश्वरी, देवनी आरोग्य शिक्षण, सुज्ञ करू प्रत्येक जण, ध्येय एकाची जाणं, आरोग्य संपन्नतेचे, आरोग्याची वारी पंढरीच्या दारी। एक आमचा छोटासा खेळ असतो। खेळ म्हणजे काय, साधे प्रश्न विचारणार, त्यातले 3 प्रश्नांची उत्तरं जो कोणी देणार त्याला आम्ही आमच्याकडून एक छोटीशी एक भेटवस्तू, म्हणजे काय, ती आमची एक आठवण म्हणून ती तुमच्याकडे राहील। लसीकरणामुळे काय होते? गाडीवर प्रवास करताना जसं सुरक्षा असते, हेल्मेट, त्याच्यामुळे जर यदा कदाचित गाडी स्लिप झाली, पडलो तर त्याची सुरक्षा होते। लसीकरणामुळे शरीरावर होणारे जे परिणाम आहेत त्या परिणामापासून लसीकरण वाचवतं, म्हणून लसीकरण हे सुरक्षा कवचच म्हणावं लागेल। वा, खूप सुंदर आणि कोणालाही समजेल अशा पद्धतीत तुम्ही ते उत्तर दिलेलं आहे। तंबाखू सोडल्यानंतर किती वेळात शरीर सुधारायला लागतं? हे खरं तर जो खाणार आहे त्यालाच विचारावं लागेल, ज्याने खाल्ली नाही त्याला कसं सांगते? कदाचित किंवा सोडलेल्याला विचारावं लागेल। ज्या क्षणी सोडली त्या क्षणापासून मानसिक तयार होते आपली शरीर सुधारायची। बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यांनी। डेंग्यू मध्ये रक्तातला कोणता घटक कमी होतो? बरोबर, म्हणजे त्याला आपण प्लेटलेट्स म्हणतो। बरोबर, पांढऱ्या पेशी कमी होतात। उत्तर बरोबर दिलेले तर आपण त्यांना एक आमच्याकडनं छोटीशी भेटवस्तू देऊयात। द्या माऊलींना घालूयात ही आमच्याकडनं तुम्हाला भेटवस्तू। महाराज तुम्हाला, तुम्ही उत्तर बरोबर दिलेलं आहे। माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी। विठ्ठल विठ्ठल। आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, म्हणजे साधे प्रश्न आहेत। म्हणजे जाता आता आम्ही आमची एक छोटी आठवण तुम्हाला देतो, म्हणजे तुम्ही जर बरोबर उत्तर दिली तर एक छोटीशी आठवण जी अगदी छोटी आहे पण ती तुमच्याकडे राहील आणि नेहमी बघितलं की कधीतरी वाटेल अरे बापरे, हे राणादांनी दिलं होतं असं सांगायला म्हणजे तुम्हाला हरकणार नाही। तर प्रश्न विचारतो, लसीकरण हे कुठे मोफत मिळतं? कोणी सांगू शकतं? कोणी? सरकारी दवाखान्यांमध्ये, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये। सगळ्यांनी उत्तर दिली बरोबर। गर्भवती महिलांनी तंबाखू का टाळावा? त्याचा आईवरही परिणाम होणार आहे आणि बाळावरही त्याचा दुष्परिणाम होणार आहे, म्हणून ते टाळले पाहिजे। बरोबर। चिकनगुनियामध्ये कोणती लक्षणे ठळक दिसतात? अंग दुखणे, ताप येणे, थंडी वाजणे, जॉईंट सांधेदुखी, सगळ्यात सांधेदुखी। सगळ्यांना उत्तरे येत आहेत खरं तर, आणि सगळ्यांनी अनुभवलेले। नाचवल्याबद्दल तुम्हाला विठ्ठल विठ्ठल। हे दृश्य बघितल्यावर मन किती भरून येतं आणि खरंच आपली मराठी संस्कृती, मराठी परंपरा आणि मराठी अस्मिता किती मोठी आहे हे जाणून घेतल्यावर छाती अशी अभिमानाने फुलून येते की आपण मराठी आहोत। मंडळी, जिथे आपल्या संतांना सन्मान दिला जातो आणि आपली भक्ती विठुरायाच्या चरणी आपण अर्पण करतो, याच्यापेक्षा मोठं उदाहरण या जगात कुठेच नसेल। आता पालखी वेळापुढे ते पोहोचतच असेल आणि आता वेळ झाली आहे मुक्कामाची। चला तर मग भेटूया पुढल्या भागात। रामकृष्ण हरी।